मला असं वाटतं की कठीण परिस्थितीतल्या पोरांकडे ना खूप पोटेन्शियल असतं. फक्त त्यांना आज प्रिव्हिलेज शब्द खूप महत्वाचा आता तुम्ही बोललात की त्यांना त्यांचे प्रिव्हिलेजेस ओळखता येत नाहीत असं मला वाटतं. जसं की फॉर एक्झाम्पल आता बरेच पोरं म्हणतात, दादा आम्हाला इंग्रजी येत नाही, मग आम्ही एपीयूत कसं जाऊन शिकू. माझं म्हणणं काय आहे, एपीयूत डेव्हलपमेंट कोर्स आहे. त्या कोर्समध्ये काय शिकवलं जातं, त्या कोर्समध्ये पॉवर्टी बद्दल शिकवलं जातं, त्या कोर्समध्ये रुरल डेव्हलपमेंटमध्ये बद्दल शिकवलं जातं, त्या कोर्समध्ये जेंडर बद्दल शिकवलं जातं. कोणाची रुरल डेव्हलपमेंट करायची? माझ्या गावात रस्ता नाहीये है ना, म्हणजे मी त्याचाच एक भाग आहे ना. पॉवर्टीमध्ये मी जगलोय. अरे माझीच गोष्ट आहे जी ही लोक इंग्लिशमधून मांडतायत. मग माझं प्रिव्हिलेज काय आहे की जे नॉलेज पुण्या मुंबईतल्या व्यक्तीला नाही माहित है ना, की गावात रोड नसताना पांदन रस्ते काय असतात, फॉर एक्झाम्पल शेतीमध्ये कीड लागल्यावर काय करायचं असतं है ना, घरात महिला हिंसाचार कसा होतो, हे कदाचित शहरातल्या फ्लॅट संस्कृतीतल्या व्यक्तीला नाही माहित, ते गावातल्या व्यक्तीला माहिती आहे. मग ते त्याचं प्रिव्हिलेज आहे. मला असं वाटतं की आपण जी प्रिव्हिलेजची व्याख्या केली ती कुठेतरी आपल्याला बदलायची गरज आहे. आनंद गंगोला जे आमचे प्रोफेसर होते, त्यांना आम्ही जेव्हा म्हणतो ना की आय बिलॉंग फ्रॉम दिस प्रिव्हिलेज, नाही, आमच्याकडे लय प्रिव्हिलेज आहे. आम्ही जेव्हा गावाखेड्यातून येतो, इथं जो झोपडपट्टीत पोरगा राहतो, म्हणजे मी जाऊन काय करतोय ना, मी जाऊन गावात रोड बांधतोय, मी गावात म्हणजे प्रयत्न करतोय, मी गावात लोकांची शेती सुधारतोय. हे ऑलरेडी माझ्याच घरी मी पाहिलंय की शेतीत किती नुकसान होतं ते. मग एपीयूत जाऊन मी काय शिकलो नवीन? काहीच नाही शिकलो. एपीयूत जेव्हा आमच्या प्रोफेसरनी आम्हाला जेंडर शिकवायचा प्रयत्न केला आणि त्यांचं म्हणणं होतं की महिलांनी म्हणजे पोरांनी पोरींचे कपडे घालायचे, पोरींनी पोरांचे कपडे घालायचे. पोरींनी पोरांचे कपडे घालणं कॉमन झालंय. मग पोरांनी पोरींचे कपडे घालायचे, पोरांना लाज वाटायला लागली. माझं असं होतं की यार माझी बहीण म्हणजे माझ्या आत्याची मुलगी माझ्याच वयाची, जिचं जवळपास एक 17व्या वर्षी लग्न झालं, काल जी पोरगी नॉर्मल पंजाबी ड्रेसमध्ये वावरायची ती अचानक साडीत गेली, तिच्यासाठी किती डिस्कम्फर्ट असेल. मग मी ठरवलं की मी साडी घालणार एक दिवस. तो एक दिवसाचा जो डिस्कम्फर्ट मी फील केलाय की माझं ब्लाऊज वर जाते, माझं वर्गात लक्षच नाहीये, माझं सगळं लक्ष इकडे एक नाही, कोण साडी इकडे जाते का, पोरं काय कमेंट करतायत, प्रोफेसर काय कमेंट करतायत. मला असं वाटलं की म्हणजे तो जो चेंज होता तो ती जेंडरची जगातली कोणती मोठी कॉन्सेप्ट असेल, त्या कॉन्सेप्ट वर्गात बसून किंवा एखादी मोठी थ्योरी शिकण्यापेक्षा तो एक दिवस मला खूप शिकवून गेलेला होता. मग माझं प्रिव्हिलेज काय होतं की मी ते करू शकलो, हे माझं प्रिव्हिलेज आहे. तिथं मला कोणी ओळखत नव्हतं, मी काही फेमस व्यक्ती नव्हतो एपीयू मध्ये, त्यामुळे कोणी मला टोमणे मारले काय, कोणी मला टॉन्ट मारले काय, काही घेणं देणं नाही. आपलं प्रिव्हिलेज आपण ओळखलं पाहिजे ना. मला असं वाटतं की आज कठीण परिस्थितीतून जे पोरं पुढे येतात ना, माझं प्रिव्हिलेज काय होतं, जेव्हा पुण्यात माझ्याकडे पैसे नव्हते मेस मध्ये खाण्यासाठी, माझं प्रिव्हिलेज हे होतं की मी उपाशी राहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही मला. माझ्या प्रिव्हिलेजवर मी माझी बिल्डिंग बांधली ना, मी त्याचा भाऊ नाही केला. मला असं वाटतं की गावाखेड्यातून किंवा कठीण परिस्थितीतून आलेल्या लोकांनी, पोरांनी हे प्रिव्हिलेज ओळखण्याची गरज आहे की शहरातच प्रिव्हिलेज नाही, आपल्या प्रिव्हिलेजवर आपण आपली बिल्डिंग बांधली पाहिजे.